पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी मॅडम कमिशनर नावाचं पुस्तक लिहून ते पुस्तक खपलं पाहिजे किंवा त्याची जास्तीत जास्त विक्री झाली पाहिजे म्हणून 2010चा दाखला देत येरवडा भागातली 3 एकर जागा लिलावात काढण्यासंदर्भात अजितदादांनी भेटायला बोलावलं होतं। अर्थात त्यांनी अजितदादा असा उल्लेख नाही केला, पण दादांनी भेटायला बोलावलं होतं। तत्कालीन पालकमंत्र्यांनी 2010ला पुण्याचे पालकमंत्री अजितदादाच होते, त्याच्यामुळे त्यांनी तो आरोप अजितदादांवरच केला। त्यावर अजितदादांनी उत्तर देताना सांगितलं की अशा प्रकारचा लिलाव करण्याचे अधिकार हे पालकमंत्र्यांना नसतात। पालकमंत्र्यांसमोर असा जर विषय आला तर तो कॅबिनेटमध्ये महसूल मंत्र्यांसमोर मांडला जातो आणि त्यानंतर त्याच्यावर मग शिक्कामोर्तब होतो किंवा विचारविनिमय केला जातो। आता मीरा बोरवणकर काय म्हणल्या ह्याला जास्त महत्त्व देण्याचं कारण नाही, कारण मीरा बोरवणकरांचे आरोप हे बिनबुडाचे आहेत, याला कुठलाही आधार नाही। आणि आमच्या प्रदेश अध्यक्षा राष्ट्रवादीच्या रुपालीताई चाकणकर यांनी त्यांना जसं आवाहन केलं तसं आम्ही सुद्धा त्यांना खुलं आवाहन करतो की या संदर्भात जर पुरावे तुमच्याकडे असतील तर सादर करावे, जर तुम्ही सादर केले नाही तर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं, कारण या बाबतीत तथ्य नाही आणि अजितदादा अशा फालतू गोष्टीत पडत नाहीत। मीरा बोरवणकरांना त्यांचं भंगार पुस्तक मार्केटला आणायचं होतं म्हणून त्यांनी अशा पद्धतीचं बासलेट वक्तव्य केलं आहे। मात्र त्यांची ही हिंमत झाली नसती, त्याचा बोलविता ध्वनी वेगळाच आहे। जसं परवाच्या मराठा मोर्चामध्ये अंतरवाली सराटीला मनोज जरांगे साहेबांच्या तोंडून एक गोष्ट आली की 2 उपमुख्यमंत्र्यांनी 2 माणसं सोडली, एक सदावर्ते आणि एक भुजबळ साहेब, आणि त्यांचा रोष अजितदादांवर पण होता। मला असं म्हणायचं का यांची स्क्रिप्ट कोणी लिहून देतं ते एकदा तपासलं पाहिजे की अशा पद्धतीनं तुम्ही आरोप करता, काही कारण नसताना तुम्ही आरोप करता। आरक्षणाचा लढा महत्त्वाचा आहे की राजकीय आरोप प्रत्यारोप महत्त्वाचे आहेत हे सुद्धा तपासलं पाहिजे। मीरा बोरवणकराचा बोलविता ध्वनी मात्र वेगळा आहे आणि तो आमच्या अपोजिशनच्या पक्षामधला नाही, तो आमच्याच पक्षातून दुसऱ्या गटात दुखावलेला आत्मा असू शकतो की ज्याला कॅबिनेट मंत्रीपद भेटलं नाही, ज्याला राज्यमंत्रीपदाची आस होती, ज्याला येऊनही न येण्याचं म्हणजे ज्याला वाटत होतं की मी अजितदादांसोबत गेलो पाहिजे पण त्याला तो पुळका होता की नाही आम्ही शेवटपर्यंत बेमानी करणार नाही वगैरे, जसं काय आम्हीच बेमानी करून गेलो, तर अशाच लोक त्याच्या मागं मास्टर माइंड असू शकतात। त्यामुळं मीरा बोरवणकरांचा हे नाव पण मला माहीत नव्हतं राव, आता तुमच्यामुळं माहीत झालं, त्या मॅडमचा बोलविता धनी कोण तो लवकरच आम्ही तुमच्यासमोर आणणार आणि तो दुसरा तिसरा कोणीच नाही, घर का भेदी लंका ढाय घरातलाच आहे। चंद्रकांत दादांचा एक व्हिडिओ ऑडिओ व्हायरल झालेला आहे, पालकमंत्री कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, बारामती जीतना है, काय म्हणाल? नाही, भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा जे आता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांना वेळोवेळी त्याग करावा लागला आहे। त्याग आणि समर्पण हे 2 गोष्टी तर भारतीय जनता पार्टीकडून इतर पक्षांनी पण शिकल्या पाहिजे, या स्पष्ट मताचा मी आहे की अनेक मंत्रिपदं त्यांच्या वाटेला येत असताना सुद्धा त्यांनी त्याग दिलं, बलिदान दिलं, तसा तो त्यागाचं एक भावना त्यांनी व्यक्त केली। त्याच्यामुळं कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, त्यांनी तो त्याग केला आणि भविष्यात जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा निवडून आणायच्या आणि देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना त्या ठिकाणी कायम बसवायचं, हा भारतीय जनता पार्टीचं जे मिशन आहे त्या अनुषंगानं त्यांनी ते केलेलं वक्तव्य आहे। म्हणून बारामती लोकसभा असेल, बारामती विधानसभा असेल, त्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टी प्रयत्न करते आहे। आता बारामतीमध्ये सुप्रियाताई सुद्धा रणांगणात उतरणार ही चर्चा चालू झालेली आहे दादांच्या विरोधात, किंवा नाही, सुप्रियाताईंना लोकशाहीने दादांना ताईंना सगळ्यांना अधिकार दिलेत आणि ताईंचा तो परंपरागत मतदारसंघ आहे। अजितदादाचं पाठबळ पण ताईंना मिळालेलं आहे। पवार साहेबानंतर जर या देशात ताईंच्या मागे खंबीरपणे कोणी उभं राहिलं असेल तर ते अजितदादा आहेत, हे मी पूर्वी सांगितले। त्याच्यामुळे अजितदादांचा पाठबळ त्यांना बारामती लोकसभेमध्ये मिळत राहिलेला आहे। आता त्या उतरल्याही अर्थातच ते उतरतील, त्यांना तो अधिकार आहे। मात्र शेवटी लोकशाहीमध्ये जनता सर्वोच्च असते, जनता जो कौल देईल तो कौल मान्य करून आम्ही पुढे जाऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।